एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजयबापू शिवतारे यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण झालेत। हे दोघेही नेते आता एकमेकांचे जिव्हाळ्याचे मित्र झाल्याचं दिसून येत आहे आणि याचीच प्रचिती आली आहे विजयबापू शिवतारे यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेवरून। अनेक वर्षांपासून विजयबापू शिवतारे आणि पवार कुटुंबांचे संबंध हे सर्वांना माहिती आहे। मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी विजयबापू शिवतारे यांच्यावर भर सभेत केलेली टीका ही शिवतारेंच्या चांगली जिव्हारी लागली होती आणि त्यानंतर अजित पवार आणि विजयबापू शिवतारे यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले होते। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही विजय शिवतारे बंड करण्याच्या तयारीत होते। बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्यावरही ते ठाम राहिले होते। मात्र मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांचं बंड शमलं आणि त्यानंतर विजय शिवतारे हे बारामती लोकसभेच्या उमेदवार आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले। आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता विजय शिवतारे यांनी आता अजित पवारांबद्दल एक मोठं विधान केलंय। काय म्हणालेत विजय शिवतारे पहा। अजित पवार आपले मित्र असून त्यांच्याबद्दल मिठाचा खडा पडेल असं काहीही वक्तव्य करणार नाही। हे सरकार पुन्हा यावं आणि मी मंत्री व्हावं हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना। पुण्यातल्या सासवड इथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन झालं। या पालखी सोहळ्यामध्ये विजय शिवतारे सामील झाले होते आणि यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे संकेतही दिलेत आणि यावरूनच बोलत असताना त्यांनी अजित पवारांच्या आणि आपल्या मैत्रीचा दाखला दिलाय। विजयबापू शिवतारे यांना सासवडमधून पुन्हा निवडून यायचं असेल तर त्यांना अजित पवार गटाची मदत लागणार आहे हेही उघड आहे आणि त्यामुळेच की काय विजयबापू शिवतारे हे अजित पवारांचे गोडवे गातायत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुरंदरमधनं सुनेत्रा पवार यांना मताधिक्य मिळालं नव्हतं। त्यामुळे अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विजय शिवतारे यांच्यावर नाराज आहेत। मात्र कालच्या पालखी सोहळ्यामध्ये विजयबापू शिवतारे यांनी अजित पवारांच्या आणि आपल्या मैत्रीचा पुनरुच्चार केल्यानं कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर होते का हे पाहावं लागणार आहे। विजयबापू शिवतारे यांच्या या प्रतिक्रियेवरून आपणच पुरंदर विधानसभेसाठी दावेदार आहोत हे मात्र त्यांनी सांगून टाकलंय। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकमत.com ला फॉलो करा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com।